तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीमध्ये शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेतली। दिल्लीमधील एका शाळेत शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून शौर्य पाटीलने आत्महत्या केली होती। याबाबत शौर्य पाटीलला न्याय देण्यासाठी जरांगे दिल्लीत दाखल झाले। यावेळी तातडीने आरोपींना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय। ती आत्महत्या नाहीये, ती एक प्रकारची हत्या आहे। त्याला हिनवलं गेलं, त्याला बोललं गेलं, त्याच्या चिठ्ठीमध्ये लिहून आत्महत्या करताना त्यांनी नावं दिलेत। आरोपीला अटक केलं जात नाही। याचा अर्थ असा होतो की इथं सुद्धा मराठ्यांचं पोरगं मेलं म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब म्हणून लक्ष देत नाहीत का? मराठ्याचं पोरगं मेलं म्हणून जातीवाद करायलात का तुम्ही? याच्यात ते लेकरू तुमच्या घरातलं असल्यासारखं आहे, तुमच्या दिल्लीतलं आहे। जरी आमच्या गोरगरिबांचं मराठ्यांचं ते लेकरू असलं तरी तुम्ही आत्तापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होती। तुम्ही तातडीने ह्या 2-4 दिवसात पावलं उचला, त्या आरोपींना अटक करा, नसता पुढचा काळ आंदोलनाचा असणारे। आम्ही शौर्य भैयाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही।